नमस्कार मंडळी. आज मी कोकणामधील गुहागर ह्या तालुक्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या अबलोली ह्या एका छोट्या गावी आलेलो आहे. आणि अबलोली ह्या गावामध्ये मला तुम्हाला खास करून सांगायचं आहे की इथं पक्ष्यांची संख्या ही फार जास्त आहे. मी आता गारवा कृषी पर्यटन केंद्रामध्ये आलेलो आहे आणि मी आल्यापासून एक साधारणतः 4-5 तासापासून एक गोष्ट ऑब्झर्व केली की जी मला सांगावीशी वाटली ती म्हणजे इथं तुम्ही फक्त शांत बसलेत तरी तुम्हाला कंटिन्युअस फक्त पक्ष्यांचा किलबिल वेगवेगळ्या पक्ष्यांचा वेगवेगळा ध्वनी ऐकायला मिळेल. तो ध्वनी तुम्ही फक्त ऐकत बसला तरी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं मेडिटेशन केल्यासारखं फील होईल. आणि इथं आल्यानंतर खरंच ती जी एक ऊर्जा असते ती आपल्याला मिळते ह्या निसर्गाच्या सानिध्यात, ह्या पक्ष्यांच्या किलबिलाटात. तर तुम्ही पण जर जमलं तर अबलोली ह्या गावी येऊन ही सर्व निसर्गाची जी शांती आहे ती नक्कीच बघा, अनुभवा आणि ह्या पक्ष्यांच्या दुनियेमध्ये थोडा वेळ तरी नक्की घालवा, जेणेकरून आपल्याला कळेल की आपण जे रोज जीवन जगतो त्यापेक्षा ही निसर्गाची माया, हे निसर्गाचं प्रेम आणि ही निसर्गाच्या कुशीतील असलेली शांतता ही खरंच आपल्याला आजच्या जीवनामध्ये गरजेची झालेली आहे. तर तुम्हाला आता मी ह्याच नोटवर इथं सोडतो आणि परत पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये भेटतो.